पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी सोलापुरात अधिवेशन आयोजित केले आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष महेश कोठे व माजी आमदार नरसय्या आडम मास्टर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. 29 तारखेला पद्मशाली पश्चिम महाराष्ट्राचं अधिवेशन सोलापूरमध्ये अक्कलकोट रोडला आमचं जे मार्कंडे शॉपिंग सेंटर आहे त्या ठिकाणी होतं आहे आणि ह्याच्यासाठी सकाळी 8:30 वाजता पहिल्यांदा आमचं झेंडावंदन होईल आणि 9 वाजता सुशीलकुमार शिंदे आणि प्रणितीताई यांच्या हस्ते उद्घाटन अधिवेशनाचं होईल. ते बोलतील आणि मग त्यांना अकलूजला जायचं असल्यामुळं पुढचं अधिवेशन आम्ही सगळेजण बाकीचं कंटिन्यू करू. हे अधिवेशन सत्र 1, सत्र 2 आणि त्याच्यानंतर महिला विंगचं आणि युवकांचं हे वेगवेगळं त्याचे चर्चा होईल, चर्चासत्र होतील आणि त्या चर्चासत्रातून ज्या मागण्या जे लोक बाहेरचे येतील त्याचा सगळा आढावा घेऊन शेवटी शासनाला हे करण्यासाठी तसे ठराव मांडले जातील आणि त्या ठरावाचा पाठपुरावा समाज करेल. पश्चिम महाराष्ट्रातले जास्तीत जास्त पुणा, नगर, त्याच्यानंतर संगमनेर, पिंपरी चिंचवड या भागातले लोक जास्त प्रमाणात येणार आहेत. त्याशिवाय इतर जे प्रांत आहेत, आम्ही मराठवाडा, विदर्भ यांना सुद्धा इन्व्हाइट केले, ते सुद्धा काही लोक त्याच्यामध्ये समाविष्ट होतील. पत्रकार परिषदेला पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे सरचिटणीस दयानंद मामड्याल, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, विश्वस्त मुरलीधर अरकाल, महाकाळ येल्दी, संतोष सोमा, अंबादास बिंगी, अशोक इंदापुरे, प्रथमेश कोठे आदी उपस्थित होते.